यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आणि उपाध्यक्षाची निवड आज जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाली आहे। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या सौ माधुरी अनिल आडे तर उपाध्यक्षपदी भाजपाचे श्याम जयस्वाल यांची निवड करण्यात आली आहे। अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीसाठी पहिल्यांदाच भाजपाने मोठी राजकीय खेळी खेळली आहे। भारतीय जनता पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस शिवाय एक अपक्ष उमेदवार एकत्र आले आणि त्यांनी शिवसेनेला सत्तेबाहेर ठेवले। भाजपा 18, काँग्रेस 11, राष्ट्रवादी 11 आणि अपक्ष 1 असे 41 सदस्यबळ भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे झाले, तर शिवसेनेचे 20 सदस्य हे सभागृहात एकाकी पडले। सौ माधुरी आडे यांना 41 मते पडलीत। त्यांनी शिवसेनेच्या कालिंदी पवार यांचा पराभव केला, तर भाजपाचे श्याम जयस्वाल यांनी उपाध्यक्षपदाचे शिवसेना उमेदवार विजय धुलीचंद राठोड यांचा पराभव केला। शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्ण तयारी केली होती। या संदर्भात राष्ट्रवादीचे नेते मनोहरराव नाईक आणि शिवसेनेचे नेते संजय राठोड, खासदार भावनाताई गवळी यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेला आमचा पाठिंबा आहे असे स्पष्ट सांगितले होते। या पत्रकार परिषदेत सत्ता सेना आणि राष्ट्रवादीच्या ताब्यात राहील असे शिवसेनेला वाटत असतानाच मध्यरात्री नामदार मदन येरावार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून शिवसेनेला सत्ता बाहेर ठेवण्याचा आदेश दिला होता। या आदेशाचे पालन करीत मदन येरावार यांनी नवी राजकीय खेळी अंमलात आणून काँग्रेसचा अध्यक्ष तयार करण्यासाठी आमचा पाठिंबा आहे असे सुचवून सभागृहात काँग्रेसचा अध्यक्ष निवडून आणला आणि शिवसेनेला 20 सदस्य असतानाही सभागृहात पराभवाला सामोरे जावे लागले। 20 सदस्य असताना हा पराभव शिवसेना पचवू शकली नाही। याचा राग सेनेने तीनही राजकीय पक्षावर काढून जिल्हा परिषदेच्या आवारात जय शिवाजी जय भवानी अशी घोषणाबाजी करून तीनही राजकीय पक्षाचा निषेध नोंदविला। सभागृह आणि सभागृहाबाहेरील हे राजकीय नाट्य 11 ते 3 असे 5 तास चालले। या सर्व राजकीय घडामोडीत शिवसेनेला गेल्या महिन्याभरात जे महत्त्व प्राप्त झाले होते ते महत्त्व भाजपाच्या राजकीय खेळीमुळे संपुष्टात आले। आता जिल्ह्यात भाजपाचे मदन येरावार विरुद्ध शिवसेनेचे संजय राठोड असे एक राजकीय पर्व नव्याने सुरू झाले आहे। आता हे राजकीय पर्व कोणत्या दिशेने प्रवास करेल आणि जिल्हा परिषदेचे सभागृह हा राजकीय प्रवास सभागृहाबाहेर कितपत थोपवून ठेवेल यावरच जिल्हा परिषदेची कारकीर्द किमान विधानसभा निवडणुकीपर्यंत कायम राहील अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे।